मुलांना शाळेत सोडल्यानंतर आता प्रतीक्षा नुकतीच घरी परतली असता तिचा मोबाईल वाजला. पाहिलं तर तिच्या मैत्रिणीचा काव्याचा कॉल होता. फोन उचलताच ती मोठ्या उत्साहाने म्हणाली, हॅलो काव्या, कशी आहेस तू? अरे यार, तुझी खूप आठवण येते. होय प्रतीक्षा, आम्हालाही तुझी खूप आठवण येते. अजून सांग ना, तिकडे सगळं कसं चाललंय? काव्याने विचारलं तेव्हा प्रतीक्षा दीर्घश्वास घेत म्हणाली, काय सांगू काव्या, माझे पती प्रकाश यांची बदली झाल्यावर आम्ही जोधपूरला आलो तेव्हापासून मला अजिबात इकडे करमत नाही. इकडे आल्यापासून काहीच बरं वाटत नाही. असं का? नवीन घर तुला आवडले नाही का? अगं नाही, असं काही नाही. आमचं घर खूप चांगल्या सोसायटीत आहे. आजूबाजूला जिकडे बघितलं तिकडे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. पण तरीही मनात ती शांतता नाही जी माझ्या आधीच्या घरात मी सोडली आहे. तिथं सगळं छान चाललं होतं. माझी नोकरी पण छान चालली होती. घरची कामं करणारी मोलकरीणही खूप चांगली होती, अगदी प्रामाणिक. तिच्या जीवावर मी घरची सगळी कामं सोडून माझ्या नोकरीला निश्चिंत होऊन जाऊ शकत होते, कोणतीही काळजी न करता. संध्याकाळी घरी परतल्यावर मला घर पूर्णपणे व्यवस्थित दिसायचं. मुलांचीही मला काहीच काळजी नव्हती. जवळच एक डे केअर होतं. सर्व काही परफेक्ट होतं. पण जेव्हापासून त्यांची बदली झाली तेव्हापासून जणू माझ्या आयुष्यात भूकंपच झाला आहे. ना इथे विश्वासू मोलकरीण उपलब्ध आहे, ना घराजवळ कुठलेही डे केअर आहे जिथे मी माझ्या मुलांना नोकरीच्या वेळेत सोडू शकेन. प्रतीक्षाने हे सांगितल्यावर तिची मैत्रीण काव्या म्हणाली, हे खरं आहे, शहर बदलल्याने बरंच काही बदलतं. त्यात तुम्हाला खूप त्रास होत असेल ना? हो काव्या, प्रकाश यांच्या बदलीमुळे सर्व काही बिघडलं आहे. तरीही मुलं हळूहळू रुटीनमध्ये येऊ लागली आहेत. प्रकाश तर येताच आपल्या ऑफिसच्या कामात व्यस्त झाले आहेत. परंतु माझं काय? माझं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. हे सांगताना प्रतीक्षाचं मन उदास झालं. तेवढ्यात एक कुरिअरवाल्याने दारावरची बेल वाजवली. ठीक आहे काव्या, मी तुझ्याशी नंतर बोलते, कुणीतरी दारात आलंय, असं म्हणत प्रतीक्षाने मोबाईल ठेवला आणि दार उघडून कुरिअर घेऊन आत जाऊ लागली. आत्ता पार्सल घेऊन तिने नुकतेच दार बंद करायला सुरुवात केली होती तेव्हा तिची नजर काही अंतरावर झाडामागे उभ्या असलेल्या एका वृद्ध बाईवर पडली. तिला पाहताच ती थरथर कापली. ती म्हातारी पुन्हा इकडे आली आहे. अरे देवा, ही म्हातारी रोज माझ्या घराकडे का बघत राहते देवास ठाऊक. या वृद्ध महिलेला काय हवं आहे हे पण माहीत नाही. असं तर नसावं ती आपल्याबद्दल गुप्तपणे माहिती गोळा करत असेल. हे शक्य आहे का? कुठेतरी आम्हाला लुटण्याच्या इराद्याने? याच विचाराने प्रतीक्षाचं मन थरथरलं. अनेक प्रकारच्या शंका तिच्या मनात डोकावू लागल्या. कारण ती म्हातारी बाई सतत 3 दिवस झाले त्यांच्या घरावर नजर ठेवून होती. प्रत्येक क्षणाला प्रतीक्षाची अस्वस्थता वाढत होती. रात्री तिचा नवरा प्रकाश घरी आला तेव्हा प्रतीक्षाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पाहून तो तिला म्हणाला, प्रतीक्षा, तुला काय झालंय? तुला बरं वाटतंय का? मला तू जरा चिंतेत दिसत आहेस. चिंतेचीच गोष्ट आहे. ती विचित्र प्रौढ स्त्री आज पुन्हा आपल्या घराकडे एकटक पाहत होती. माहीत नाही तिच्या मनात काय चाललंय, कळत नाही. शेवटी तिला काय हवंय? प्रतीक्षाने राग आणि भीतीच्या संमिश्र भावनांनी विचारलं. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे प्रतीक्षा, काळजी करण्यासारखं काही नाही. ती फक्त एक वृद्ध स्त्री आहे. ती काय करू शकते? तुम्ही पण कमाल करता. आजकाल वातावरण चांगलं नाही. चोरी आणि दरोडे ही आजच्या लोकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज आपण टीव्हीवर लहान बालकांच्या अपहरणाच्या बातम्या पाहतो आणि ऐकतो. आपल्या घरावर लक्ष ठेवण्यामागे त्या वृद्ध महिलेचा नक्कीच काहीतरी हेतू आहे. हे ऐकून प्रकाशसुद्धा थोडा बेचैन झाला आणि नंतर म्हणाला, ठीक आहे, मी सोसायटी गार्डला विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. जर यापुढे प्रकरण आणखी वाढले तर तू मला नक्कीच सांग. जास्त प्रकरण वाढलं तर आपण पोलिसात तक्रार करू. त्यानंतर 2-3 दिवस निघून गेले. आपल्या आयुष्याला परत रुळावर आणण्यासाठी प्रतीक्षाचे प्रयत्न सुरूच होते, जेणेकरून ती पुन्हा नोकरीला जाऊ शकेल. दररोज गच्चीवर कपडे सुकवताना प्रतीक्षाचे डोळे नकळत इकडे तिकडे फिरू लागले. ती म्हातारी स्त्री 3 दिवस झाले दिसलीच नाही. मनात शांततेची भावना आली. चला, या त्रासातून माझी सुटका झाली. परंतु दुसऱ्याच दिवशी प्रतीक्षा आपल्या मुलांना शाळेच्या बसमध्ये बसवून घरी परतत असताना अचानक ती वृद्ध स्त्री तिच्या समोर आली. प्रतीक्षाने तिला अचानक समोर पाहताच ती आतून थरथर कापू लागली आणि वेगाने चालायला लागली. मुली, मला तुला काही सांगायचं आहे. माझं म्हणणं ऐकून तर घे. मुली, एकदा माझं म्हणणं ऐक. ती म्हातारी मागून तिला हाक मारत राहिली. पण प्रतीक्षा चटकन तिच्या घराकडे धावत गेली आणि लगेचच तिने घरात जाऊन दार बंद करून तिच्या पतीला फोन केला.
प्रतीक्षा, काळजी करण्यासारखं काहीच नाही. मी आत्ता पोलिसांना फोन करतोय. तोपर्यंत तू दार अजिबात उघडू नको. फोन केल्यानंतर सुमारे 20-25 मिनिटात प्रकाश पोलिसांना घेऊन घरी पोचला. ती वृद्ध स्त्री परत त्याच झाडाखाली बसलेली होती, जिथे बसून ती नेहमी त्यांच्या घराकडे एकटक पाहत होती. पोलिसांनी त्या महिलेची कडक चौकशी केली आणि नंतर कॉलनीतील इतर लोकांनाही काही प्रश्न विचारले. परंतु सर्व विचारपूस केल्यानंतर जे काही सत्य बाहेर आले ते ऐकून प्रकाशच्या पायाखालची जमीनच सरकली. काही वेळाने दारावरची बेल वाजली आणि प्रतीक्षाने दरवाजा उघडला. तेव्हा प्रकाश त्या वृद्ध स्त्रीसोबत दारात उभा होता. कधी प्रतीक्षा प्रकाशकडे बघायची तर कधी त्या वृद्ध स्त्रीकडे. या अगोदर ती काही विचारेल, प्रकाश घराच्या आत आला आणि ती म्हातारी गेटवरच उभी राहिली. प्रकाश, ही तीच बाई आहे जिच्याबद्दल मी तुला सांगितलं होतं. मग तू तिला इथे का आणलंस? प्रतीक्षाने रागाने विचारले असता प्रकाश म्हणाला, प्रतीक्षा, ही महिला कोण आहे आणि ती आपल्या मागे का लागली आहे हे शोधण्यासाठी मी पोलिसांना सोबत आणलं होतं. परंतु प्रतीक्षा, चौकशीत जे काही समोर आलं ते तू ऐकलंस तर तुलाही आश्चर्य वाटेल. पण तुम्हाला काय कळलं? प्रतीक्षाने काळजीच्या स्वरात प्रकाशला विचारलं. ते गोष्ट अशी आहे की आपण जसा विचार करत होतो तशी ती स्त्री अजिबात नाही. आश्चर्यचकित चेहऱ्याने प्रतीक्षाने ती स्त्री कोण आहे हे जाणून घ्यायला उत्सुक झाली होती. तेव्हा प्रकाश म्हणाला, त्यांचं नाव सुजाता देवी आहे आणि त्या आपल्या आधी या घराची मालकीण होत्या. हे सत्य ऐकून प्रतीक्षाला कापले तरी रक्त नाही असं झालं. काय? पण हे असं कसं होऊ शकतं? कारण हे घर तुम्ही तुमच्या सहकारी मित्र समीर मल्होत्राकडून विकत घेतलं होतं ना, ज्याला परदेशात खूप चांगली नोकरी मिळाली होती. या समीर मल्होत्राची आई आहेत का या? होय प्रतीक्षा, ही गरीब म्हातारी आणि दुर्दैवी बाई समीरचीच आई आहे. परंतु त्याने सांगितलं होतं की त्याला आईवडील नाहीत. त्याने खोटं सांगितलं होतं प्रतीक्षा. वर्षभरापूर्वीच त्याचे वडील वारले होते. त्यानंतर त्या निर्लज्ज व्यक्तीने सर्वात अगोदर सर्व काही स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि त्यानंतर विधवा आईला वृद्धाश्रमात पाठवलं. त्यानंतर हे घर त्याने आपल्याला विकून शांतपणे परदेशात निघून गेला. मला आश्चर्य वाटलं, शेवटी एखादी व्यक्ती आपल्या आईशी एवढा मोठा विश्वासघात कसा करू शकते, आणि तेही तेव्हा जेव्हा त्याच्या आईला दुसरा कोणाचाच आधार नसतो. प्रतीक्षा चकित झाली होती. इकडे प्रकाशच्या डोळ्यातही तिरस्कार भरला होता. नंतर काहीतरी विचार करून प्रतीक्षा म्हणाली, ठीक आहे, जाऊ द्या. त्या या घराची जुनी मालकीण असल्या तरी आता त्या इथे काय करायला आल्या आहेत? आपल्याकडून त्यांचं घर त्या परत मागायला? परंतु प्रकाश, आपण या घराची पूर्ण किंमत मोजून हे घर विकत घेतलं आहे ना? प्रतीक्षा काळजीच्या स्वरात बोलली. तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे नाही प्रतीक्षा, असं नाही आहे. खरं तर आज त्यांच्या पतीच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांची पहिली पुण्यतिथी आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना त्यांच्या रूममध्ये दिवा लावायचा आहे, ज्या खोलीत त्या आणि त्यांचा पती राहत होते, जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या खोलीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे. हे बघा, ही चांगली गोष्ट नाही. हे घर आता त्यांचं राहिलेलं नाही आणि त्यांचा या खोलीशी काहीही संबंध नाही. मग इथे प्रार्थना केल्याने काय फरक पडणार आहे? माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नाही आहे. अरे प्रतीक्षा, ही तुझी विचारसरणी आहे. तुझा विश्वास नसेल तरी त्यांचा तर आहे. आणि जर आपल्या एका होकाराने त्यांना थोडा आनंद मिळत असेल तर आपलं काय जात आहे? तू त्यांना प्रार्थना करू दे. हे फक्त थोड्या वेळाची गोष्ट आहे. हो, तुम्ही बरोबर बोलत आहात. तुम्ही त्यांना आत आमंत्रित करा. प्रतीक्षा अनिच्छेने म्हणाली. तेव्हा प्रकाश गेला आणि सुजाताजींना आत घेऊन आला. अतिशय सडपातळ शरीर, वृद्ध अंगावर जुनी पांढरी सुती साडी होती. एका बाजूला शरीरातून हाडं निघायला आतुर झाली होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. सुजाता देवींकडे लक्षपूर्वक पाहत असताना प्रतीक्षाचे हृदय तिच्या तोंडाशी आले होते. आत आल्यावर सुजाता देवीने प्रतीक्षा आणि प्रकाश यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतर त्यांचे घर पाहण्यासाठी त्यांनी वर पाहिले, जे कधी काळी त्यांचं स्वतःचं घर होतं. क्षणार्धात त्यांच्या मनात अनेक आठवणी उभ्या राहिल्या. न जाणो किती सुखाचे आणि किती दुःखाचे क्षण त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी तरळू लागले. ही खोली माझी आणि समीरच्या वडिलांची असायची. कोपऱ्याच्या खोलीकडे बोट दाखवून सुजाता देवी भरलेल्या कंठाने म्हणाल्या. तेव्हा प्रकाशने जाऊन त्या खोलीचा दरवाजा उघडला. हात जोडून त्यांनी प्रकाश आणि प्रतीक्षांचे आभार व्यक्त केले
आणि त्या खोलीत गेल्या. खोलीभर नजर टाकताच त्यांच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले आणि नंतर साडीच्या पल्लूने त्यांनी त्यांचे अश्रू पुसत एका कोपऱ्यात बसल्या. दिवा लावून त्या प्रार्थना करू लागल्या. प्रार्थना करत असतानाही त्यांचे बंद डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. जेव्हा काही वेळाने प्रार्थना करून त्या रूममधून बाहेर आल्या तेव्हा प्रतीक्षा आणि प्रकाशला भरभरून आशीर्वाद देऊ लागल्या. नंतर त्या म्हणाल्या, एकेकाळी जेव्हा मी वधूच्या रूपात या घरात आले होते आणि त्यावेळी मला फक्त एवढेच वाटले होते की आता या घरातून मी प्राण सोडेल तेव्हाच ही घर सोडेल. परंतु हे सांगताना सुजाता देवीचा आवाज कमी झाला. नंतर काही क्षणांनी घराकडे बघत त्या म्हणाल्या, मी माझ्या आयुष्यातील कितीतरी सुंदर गोड क्षण माझ्या कुटुंबासोबत इथे घालवले आहेत, पण समीरच्या वडिलांच्या जाण्याने मला सगळं संपल्यासारखं वाटत आहे. प्रतीक्षा आणि प्रकाश शांतपणे सुजाता देवी यांचे सर्व शब्द ऐकत होते. निघण्यापूर्वी सुजाता देवी घराच्या प्रत्येक भागाकडे पाहत होत्या. जणू त्यांना हे दृश्य डोळ्यात साठवायचं होतं. मन तर हे घर सोडायला तयार नव्हतं, पण तिथे जास्त वेळ त्या राहू शकत नव्हत्या. त्यामुळे काही काळ आपल्या हृदयाची स्थिती सांगितल्यावर सुजाता देवी जड अंतकरणाने उठल्या आणि जड पावलांनी घराच्या बाहेर पडू लागल्या. प्रकाशला त्यांची अवस्था समजत होती. मनातल्या मनात सुजाताजींसाठी तो थोड्या काळजीत पडला होता. आई, तुम्ही थांबा, आता प्रतीक्षा चहा बनवत आहे, तुम्ही चहा पिऊनच जा. नाही बेटा, तू माझ्या इच्छेचा आदर केलास, माझ्यासाठी हेच पुरेसं आहे. अरे नाही आई, तू इथेच बस, मी काही वेळाने चहा घेऊन येते, असं म्हणत प्रतीक्षा स्वयंपाकघरात गेली. सुजाता देवी परत आल्या आणि सोफ्यावर बसल्या. त्याचवेळी प्रकाश किचनमध्ये आला आणि उत्साही स्वरात म्हणाला, प्रतीक्षा, एक खूप चांगली कल्पना माझ्या मनात आली आहे, ज्यामुळे आपल्या अडचणीही दूर होतील, या आईची इच्छाही पूर्ण होईल. अच्छा, मला हे जाणून घ्यायचं आहे, अशी कोणती कल्पना तुमच्या मनात आली आहे? प्रतीक्षाने आश्चर्याने विचारले. तेव्हा प्रकाश म्हणाला, प्रतीक्षा, आपण त्यांना आपल्या घरातच का ठेवत नाही? काय? हे काय बोलताय प्रकाश? तुमचे डोके जागेवर आहे का? आपण इथे काही धर्मशाळा उघडली आहे का? प्रतीक्षा रागाने बोलली. नंतर प्रकाश तिला समजावत म्हणाला, प्रतीक्षा, जरा विचार कर, असं पण त्या एकट्याच आहेत, खूप दुःखी आहेत बिचारी, आणि या घरात जणू त्यांचा जीव अडकला आहे, जणू त्यांचं आयुष्यच या घरात स्थिरावलं आहे. जर आपण त्यांना या घरात राहण्यासाठी जागा दिली तर त्यांना हे घर सोडावेच लागणार नाही आणि तुझ्या समस्याही सुटतील. ती आपल्या घराची काळजी घेतील. नंतर तू अगदी आरामात तुझ्या कामावरही जाऊ शकतेस. प्रकाशचे बोलणे ऐकून प्रतीक्षा काही विचारात पडली आणि नंतर म्हणाली, तुम्हाला त्यांना इथे मोलकरीण म्हणून ठेवायचं आहे का? तेव्हा प्रकाश म्हणाला, अरे नाही, आपण त्यांना पगार देणार नाही. त्यांना आपण चांगले कपडे आणि जेवण देऊया, आणि तसेही मोलकरीण घरकामासाठी येते. पण त्यांच्या इथे राहण्याचा हा फायदा आपल्याला होईल की कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्या मोलकरणीवरही लक्ष ठेवतील आणि आपल्या अनुपस्थितीत घराची काळजीही घेतील. नंतर तू पण टेन्शन फ्री होऊन नोकरीवरही जाऊ शकतेस, कारण घरची कामं आणि मुलांची काळजी घ्यायला आई घरी असतील. अच्छा, तर ही तुमची कल्पना आहे. मी तुझ्याशी सहमत आहे, पण आई हे मान्य करतील का? नक्कीच हा प्रश्न विचारण्यासारखा आहे का? जिथे त्यांचा जीव अडकला आहे, आपण त्यांना त्या घरात राहण्याची संधी देत आहोत, त्या नाकारू शकत नाहीत. परंतु प्रकाश, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इकडे त्यांच्या मुलानेच त्यांना फसवलं आहे. असं नसावं की ही आई स्वतः चांगली नसेल. असं एक दिवस प्रसंग येण्याची शक्यता आहे की त्या मालकीण बनून आपल्या घरावर त्यांचा हक्क समजू लागतील. असं काही होणार नाही प्रतीक्षा, तू निश्चिंत राहा. हे ऐकून प्रतीक्षा गप्प राहिली आणि विचार करू लागली, हे बरोबर आहे. आई इकडे राहिल्या तर मला खूप आनंद होईल आणि मला त्यांची गरज आहे, म्हणून मी त्यांना इथेच ठेवते. नंतर त्यांनी असे तसे काही केले तर मी त्यांना हाकलून देईन. असो, हे घर फक्त आमच्या नावावर आहे, मग ही म्हातारी काय करू शकते? अगं प्रतीक्षा, तू काय विचार करत आहेस? तू चहा घेऊन बाहेर ये बरं, नंतर आपण त्यांच्याशी बोलू. असं म्हणत प्रकाश किचनमधून बाहेर आला. चहा पिताना प्रकाश म्हणाला, आई, तुमचे दुःख आम्ही समजू शकतो. ज्या व्यक्तीसोबत अनेक आठवणी असतात ते ठिकाण सोडणं सोपं नसतं. म्हणूनच प्रकाशच्या या प्रस्तावावर सुजाता देवी यांचे डोळे चमकले. त्यांच्या कानांवर त्यांचा विश्वासच बसेना. शेवटी त्यांनाही मनातून हेच हवं होतं. पण नंतर त्यांच्या मनात एक विचार आला की हे जग इतकं स्वार्थी आहे की त्यांचा स्वतःचा मुलगाही पैशाच्या लोभापोटी त्यांचा त्याग करतो. जेव्हा माझा स्वतःचा मुलगा
आता माझा स्वतःचा राहिला नाही तर मी अनोळखी लोकांकडून आशा कशी ठेवू? विनाकारण मला कोणी का ठेवेल? असा विचार करून सुजाताजी मंद स्मितहास्य करत म्हणाल्या, अरे नाही, मी त्याच वृद्धाश्रमात बरी आहे आणि तरीही माझ्या इथे राहिल्याने तुम्हा लोकांना माझा त्रास होईल. हे ऐकून प्रतीक्षा रागाने म्हणाली, अहो नाही, आम्हाला का तुमचा त्रास होईल? उलट तुमच्या इथे राहण्याने आम्हाला आराम वाटेल. म्हणजे मला म्हणायचं आहे, तुम्ही इथे मोकळेपणाने राहू शकता, आम्हाला तुमचा काही त्रास होणार नाही. सुजाता देवींना प्रतीक्षेच्या मनातील विचार समजले होते. आयुष्यातील मिळालेल्या कटू अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवले होते. परंतु सर्व काही समजून घेतल्यानंतरही सुजाताजी स्वतः त्यांना त्या घरात राहण्याच्या मोहामुळे नकार देऊ शकल्या नाही आणि त्या त्यांच्यासोबत त्याच घरात राहायला आल्या. सुजाताजींचे आगमन होताच त्यांनी संपूर्ण घर जादूगाराप्रमाणे व्यवस्थित केले आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या. मात्र दोन्ही मुलांना, चिंटू आणि बंटी यांना अनोळखी महिलेसोबत राहणे जरा विचित्र वाटत होते. सुजाताजी येऊन 1 आठवडा झाला होता, पण मुलं त्या प्रौढ स्त्रीला आपली मानायला तयारच नव्हते. नंतर एके दिवशी दुपारी मुलं शाळेतून घरी परतली आणि म्हणाली, आई, उद्या आमच्या शाळेत ग्रँड पॅरेंट्स डे आहे. तुम्हाला माहीत आहे का? सर्व मुलं त्यांच्या आजी आजोबांना घेऊन येणार आहेत. पण आम्हाला ना आजी आहेत ना आजोबा. हे ऐकून प्रकाशने सुजाताजींकडे बोट दाखवले आणि मुलांना म्हणाला, मुलांनो, आहेत ना तुमच्याजवळ तुमच्या आजी? नाही, ही आमची आजी नाही. तुम्हाला माहीत आहे का, माझा मित्र सचिनची आजी किती मॉडर्न आहे. आणि या बघा, बंटी रागाने म्हणाला आणि त्याच्या खोलीत निघून गेला. हे ऐकून सुजाताजीही जरा उदास झाल्या, परंतु त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे जड अंतकरणाने दोन्ही मुलं सुजाताजींना त्यांच्या शाळेत नेण्यास तयार झाले. नवीन साडी नेसून सुजाताजी मुलांच्या शाळेत जायला तयार झाल्या. प्रकाशने त्याच्या गाडीतून मुलांना आणि सुजाताजींना शाळेत सोडलं. दुपारी घरी परतल्यावर दोन्ही मुलं आजींचे कौतुक करताना थकत नव्हते. आई, तुला माहीत आहे का, शाळेतल्या सगळ्या कार्यक्रमात आजींनी इतकं छान प्रदर्शन केलं की सर्व लोक त्यांचंच कौतुक करत होते. त्यांनी एका क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि सचिनच्या आजीलाही हरवलं. आमची आजी तर सुपरस्टार आहे. दोन्ही मुलं खूप उत्साहात होती. सुजाताजींनी आपल्या साध्या आणि आनंदी स्वभावाने मुलांनाही आपलंसं केलं. मुलं त्यांना आजी म्हणायची. त्यांच्या देखरेखीखाली घरातील सर्व कामे सुरळीत चालू होती. मुलं अनेकदा आजीकडे झोपण्याचा हट्ट करत असत. त्यामुळे प्रतीक्षानेही मुलांच्याच खोलीत त्यांचा पलंग लावला. आज सकाळी 7 वाजले होते तेव्हा प्रतीक्षाला जाग आली. अरे देवा, आज खूप उशीर झाला. मुलांची शाळेची बस चुकू नये असा विचार करत प्रतीक्षा पटकन खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिने पाहिलं, दोन्ही मुलं शाळेचा गणवेश घालून तयार आहेत आणि सुजाताजी त्यांना नाश्ता देत आहेत. मुलांचे टिफिन पण तयार होते. एकीकडे प्रतीक्षाला हे पाहून आश्चर्य वाटत असताना दुसरीकडे तिला त्यांचं खूप कौतुकही वाटलं. एवढंच तिला हवं होतं. आता प्रतीक्षावर घराच्या जबाबदाऱ्यांचं फारसं ओझं नव्हतं, म्हणून तिने काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवले. तिला काही दिवसात नोकरी मिळाली. आता ती कसलीही काळजी न करता तिच्या नोकरीला जात होती. सुजाताजींना स्वयंपाकाची खूप आवड होती, म्हणून त्या स्वतः स्वयंपाक करू लागल्या आणि घरातील इतर सर्व कामं मोलकरणीला करायला सांगायच्या. अतिशय कुशलतेने सर्व काही सांभाळत होत्या. त्यांनी स्वयंपाकघराची विशेष काळजी घेतली. खास करून लहान मुलांसाठी खाण्याचे नवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ त्या बनवत होत्या. इथे प्रतीक्षा आणि प्रकाशला हे पाहून आश्चर्य वाटले की त्यांची दोन्ही मुलं, जी रोज कधी चिप्स तर कधी पिझ्झा आणि बर्गरची मागणी करत होते आणि जंक फूडशिवाय काहीही न खाणारी मुलं, अगदी आनंदाने घरी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत होते. दोन्ही मुलं रात्री उशिरापर्यंत टीव्हीला चिटकलेली असायची. आता तीच मुलं त्यांच्या आजीशी इतकी जोडली गेली होती की रात्री झोपताना टीव्ही बघण्याऐवजी आजींना कथा सांगायला लावायचे. सुजाता देवी दोन्ही मुलांना धार्मिक कथा सांगत होत्या. या कथा सांगून मुलांमध्ये त्या संस्कार टाकत होत्या. मुलांमधला हा सुखद बदल पाहून प्रतीक्षा आणि प्रकाशला खूप आनंद झाला, कारण त्या दोघांनीही मुलांसोबत असा वेळ कधीच घालवला नव्हता. आज पहिल्यांदाच त्या दोघांनाही घरातील मोठ्यांच्या उपस्थितींचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम होतो हे जाणवलं होतं. कारण प्रकाशच्या आईवडिलांचं खूप अगोदर निधन झालं होतं. त्यामुळे आजपर्यंत त्यांची मुलं या आनंदापासून वंचित होती. आज सुजाता देवी यांनी चिंटू आणि बंटीला सकाळी लवकर उठवले
आणि तेव्हा दोन्ही मुलं म्हणाली, अरे नाही आजी, आज आम्ही शाळेत जाणार नाही. परंतु बेटा, शाळेला सुट्टी घेणं चांगली गोष्ट नाही. सुजाता देवी म्हणाल्या. तेव्हा चिंटू म्हणाला, अरे नाही आजी, आजचा दिवस खूप खास आहे. आज आई आणि बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज घरी पार्टी होईल. अच्छा, असं आहे तर. मुलांनो, आपण आज सर्वजण मिळून घर सजूया. जेव्हा सुजाताजी असं म्हणाल्या तेव्हा दोन्ही मुलं खूप उत्साहित झाली. थोड्याच वेळात त्यांनी घर खूप छान सजवलं आणि सर्व पाहून प्रतीक्षा आणि प्रकाश खूप खुश झाले, कारण आजपर्यंत मुलांनी त्यांच्यासाठी असे काही खास केले नव्हते. आई बाबा, तुम्हाला आमचे सरप्राईज कसे वाटले? मुलांनी विचारल्यावर प्रतीक्षा म्हणाली, खूप छान. मला ते इतके आवडले की मी ते शब्दातही सांगू शकत नाही. असं म्हणत प्रतीक्षाने मुलांना आपल्या मिठीत घेतलं. तेव्हा बंटी म्हणाला, आम्हाला माहीत होतं तुला हे नक्कीच आवडेल. ही सगळी आजींचीच कल्पना होती. हे ऐकून प्रतीक्षाने सुजाता देवींचे मनापासून कृतज्ञता बाळगली. संध्याकाळी कपडे घालण्यासाठी प्रतीक्षाने दागिने बाहेर काढले, परंतु चुकून तिने ज्वेलरी बॉक्स बेडवरतीच ठेवला आणि ती प्रकाशसोबत खरेदीला निघून गेली. परंतु जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. सुजाताजी घरातून बेपत्ता होत्या आणि मुलं घरी पूर्णपणे एकटी होती. बेटा, आजी कुठे गेली? प्रकाशने मुलांना विचारले. बाबा, ते आजी कुठेतरी बाहेर गेली आहे. जाताना तिने आम्हाला घराचा दरवाजा आतून लावायला सांगितला. हे ऐकून प्रतीक्षाच्या मनात शंका निर्माण झाली. तेव्हा तिला आठवलं, तिने सोन्याच्या दागिन्यांची पेटी कपाटाबाहेरच ठेवली होती. हे तिच्या आता लक्षात आलं. तिने लगेचच खोलीत जाऊन पाहिलं तर तिला घाम फुटला, कारण तिथं दागिनेही नव्हते. आता तिच्या शंकेचे विश्वासात रूपांतर व्हायला वेळ लागली नाही. ती मुलांकडे आली आणि म्हणाली, आजी, बाहेर जाताना त्यांच्या हातात काही होतं का? तेव्हा चिंटू म्हणाला, हो मम्मी, तिच्या हातात एक पिशवी होती. बघा, मला संशय आलाच होता. गेली ना माझी सर्व दागिने लुटून ती. तिने अजून काय काय चोरलं असेल कोणास ठाऊक. तुझा त्यांच्यावर खूप विश्वास होता ना? प्रतीक्षा रागाने ओरडली. तेव्हा प्रकाशलाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. याची त्याला अपेक्षाही नव्हती. थोडा वेळ निघून गेला तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि सुजाताजी घरात आल्या. तेव्हा प्रकाशने विचारलं, अगं आई, कुठे गेली होतीस तू? तुला माहीत आहे आम्ही किती काळजीत पडलो होतो. प्रकाशने विचारल्यावर सुजाताजींनी एक शॉपिंग बॅग प्रकाशकडे दिली आणि एक लहान बॉक्स प्रतीक्षाकडे दिला. हे काय आहे आई? प्रकाशने विचारलं. तेव्हा सुजाता देवी म्हणाल्या, ही तुम्हा दोघांसाठी तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची भेट आहे. माझ्या मुलांनो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमचे हे नाते असेच जन्मोजन्मी राहो, मी देवाला प्रार्थना करते. प्रकाशने बॅग उघडली. त्याने पाहिले त्यात त्याच्यासाठी एक पॅन्ट शर्ट होतं. हे बघून प्रकाशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि प्रतीक्षाने गिफ्ट बॉक्स उघडला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. त्यात सोन्याची अंगठी होती. आई, ही अंगठी सोन्याची वाटत आहे. होय मुली, ही अंगठी सोन्याचीच आहे. माझ्या मनात होतं, मला तुमच्यासाठी या शुभ दिवशी काही खास भेटवस्तू आणायची होती. माझ्याकडे फारसे काही नव्हते, फक्त ही सोन्याची अंगठी होती, जी मी माझ्याकडे अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवली होती. पण आता मला वाटतं, ती ठेवून तरी मी काय करणार, म्हणून मी बाजारात गेले आणि ही अंगठी धुवून आणली. हे ऐकून प्रतीक्षाचे डोळे विस्फारले. नंतर ती म्हणाली, आई, तुम्ही हेच काम करायला गेला होता का? हो मुली, मी तुझे दागिने जे तू बाहेर ठेवले होते ते मी परत कपाटात ठेवून कपाट लॉक केले. आता तर प्रतीक्षाचे वाईट विचार तिला त्रास देऊ लागले. ती विचार करत होती, ज्या प्रेमळ आईला मी तिची असहाय्यता समजून माझ्या फायद्यासाठी घरात आश्रय दिला होता, तिचे मन इतके मोठे होते की तिच्याजवळ ठेवलेला एकमात्र दागिनाही तिने माझ्या हवाली केला होता. या विचाराने तिला मनातून आज लाज वाटत होती. जिने आपल्यावर आणि आपल्या मुलांवर आपल्या मुलांसारखं प्रेम केलं, तिने निस्वार्थ सेवा करूनही मी तिच्यावर एवढा मोठा आरोप कसा केला? विचार करत असतानाच तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. नाही आई, ही अंगठी मी नाही ठेवू शकत. तुमची आठवण आहे ही, प्रतीक्षा भरलेल्या कंठांनी म्हणाली. तेव्हा सुजाता देवी म्हणाल्या, मुली, हा एक आईचा आशीर्वाद आहे. हे ठेवून घे. कोणास ठाऊक भविष्यात काही द्यायला मी जिवंत असेल की नाही. नाही आई, असे शब्दही तुम्ही तोंडातून काढू नका. देव तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या डोक्यावर ठेवू दे. असं म्हणत प्रतीक्षाने त्यांना मिठी मारली. तेव्हा जणू कित्येक वर्षानंतर हरवलेली मुलगी तिच्या आईला परत भेटली असं वाटत होतं. प्रतीक्षा तो दिवस कधीच विसरली नाही, कारण
त्या दिवशी देवाने तिला एक अनमोल भेट दिली होती, जी खरंच खूप अनमोल होती. आणि ती भेट म्हणजे निस्वार्थ भावनांनी भरलेल्या आईचं प्रेम. तो दिवस सुजाताजींसाठी अविस्मरणीय ठरला, कारण त्या दिवशी त्या घरात त्यांचं पुन्हा आगमन झालं होतं, एक आदरणीय आई म्हणून. दुसऱ्याच दिवशी घराबाहेरील नावाची पाटीही बदलून नवीन नावाची पाटी लावण्यात आली. त्यावर लिहिले होते, सुजाता निवास. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.